हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपण फ्रंट नेकला डीप नेक आणि बॅक नेकला बोट नेक अशा पद्धतीचं पेपर कटिंग इथे बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सोबत आपण हे कटिंग करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा इथे पेपर कटिंग करण्यासाठी मी फोल्ड पेपर घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला फ्रंट नेक आणि बॅक नेक दोन्ही सोबत भेटेल, बरोबर। तर बघा पेपर कटिंग करण्यासाठी आवश्यक जी मापे लागतात ती ते मी लिहून घेतलेली आहेत। पूर्ण उंची, मागील गळा, पुढील गळा, बाही उंची, दंडगेर, छत्तीगेर आणि कमरगेर एवढी मापे आपल्याला पेपर कटिंग करण्यासाठी लागणार आहेत, त्यामुळे ते मी मापे लिहून घेतलेले आहेत। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बॅक नेकला बोट नेक घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला छत्तीगेरामध्ये 1 इंच लूजिंग द्यायचं आहे। तर बघा इथे छत्तीगेर आपण 38 इंच घेतलेला आहे, बरोबर। प्लस आपल्याला 1 इंच लूजिंग द्यायचं आहे, म्हणजे आपण 39 छातीगेरानुसार इथे मापे टाकणार आहोत। आलं लक्षात। बोटनेकचं कटिंग करायचं असेल तर आपल्याला छातीगेरामध्ये 1 इंच लूजिंग द्यायचं असतं। तर बघा मग आपण इथे 38 साइज मध्ये 1 इंच लूजिंग दिलेलं आहे आणि 39 छातीगेरानुसार आपण इथे मापे टाकणार आहोत। तर खूप इम्पॉर्टंट हा पॉइंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे आणि तुम्हाला 1 इंच लूजिंग द्यायचं आहे। जेवढा पण तुमचा छातीगेर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच लूजिंग द्यायचं आहे। तर चला आपण ह्या मापानुसार आता पेपर कटिंग करून घेऊया। लक्षात राहू द्या, आपण इथे डबल पेपर घेतलेला आहे। आपल्याला पुढील भाग आणि मागील भाग सोबत कटिंग करायचा आहे, त्यामुळे आपण इथे डबल पेपर घेतलेला आहे। पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे, तर इथे 13 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे आणि 14 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। बॅक नेकला बोट नेक आहे, त्यामुळे आपल्याला शोल्डर हे पूर्ण घ्यायचं आहे। तर बघा इथे मी 13 इंच शोल्डर घेतलेला आहे। 13च्या निम्म करायचं तर किती येतं 6.5 इंच, तर आपल्याला 6.5 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्या तुम्हाला निम्म करून इथे शोल्डर टाकायचं आहे। तर इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। एवढंच मार्किंग आपल्याला इथे मुंडाखोलीचं टाकून घ्यायचं आहे 6.5 इंच। आपण जेवढं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे आणि बघा इथे 6.5 इंचावरती मार्किंग करून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती सरळ मी आखून घेत आहे। लक्षात राहू द्या, जेवढा आपण शोल्डर घेतलेला आहे तेवढंच इथे मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे। खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा। यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे, तर 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। इथून आपल्याला पुढील गळ्याची उंची टाकायची आहे, तर इथे 6 इंचावरती पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे। जेवढी ते गळा रुंदी आलेली आहे तेवढीच मी इथे खाली टाकून घेतलेली आहे आणि ते बॉक्स तयार करून घेणार आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला जसा गळ्याचा शेप हवा आहे तसं तुम्ही इथे देऊ शकता। इथे मी पान गळ्याचा शेप देणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर बघा मग अशा पद्धतीने इथे मी पान गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला छातीगेराचं माप टाकून घ्यायचं आहे, तर छातीगेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर बघा 39चा चौथा भाग येतो 9.25 इंच, बरोबर। तर 9.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। व्यवस्थित टेप ठेवायचा आणि 9.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर बघा इथून एवढा आपण मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून छातीगेराची लाईन आपली अगदी सरळ येईल। आणि बघा मग या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली। आता यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे, तर कमरगेराचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेणार आहोत। तर बघा कमरेचा चौथा भाग येतो 9.25 इंच, पस्तीचा चौथा भाग येतो 9.25 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे आणि पट्टीने हे 2 पॉइंट जोडून घेतले। आता यानंतर बघा इथून इकडे खाली आणि वरती आपल्याला 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला इथून इकडे 1.25 इंचावरती मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे। तर बघा 1.25 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने लाईन तिरकी जोडून घेतली। आता आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे। तर बघा इथून 1.25 इंचावरती आणि इथून 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर बघा या पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि मागील मुंड्याचा सुद्धा इथे मी शेप देऊन घेतलेला आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला मुंड्याच्या साईडला चुन्या किंवा घोळ येत असतील तर तुम्ही या पद्धतीने 1/2 इंच या पद्धतीने मुंडा डाऊन करू शकता। आता यानंतर आपल्याला योगपट्टीची मापे टाकून घ्यायची आहेत। तर बघा आपल्याला ह्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि
ह्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि वरती 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा मग जिथे 2.5 इंच मार्किंग केलेलं आहे तिथे पट्टीने सरळ लाईन या पद्धतीने ओढून घेतली। आता इथे आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे, बरोबर। तर आता छाती घेर आहे 39 इंच, 39चा चौथा भाग येतो 4 इंच प्लस पाव इंच इथे मी घेणार आहे, म्हणजे 4.25 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे। आणि बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला योगपट्टीचा शेप इथे आलेला आहे। यानंतर आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत। तर पहिल्यांदा आपल्याला आडवा टक्स आणि उभा टक्स इथे घ्यायचा आहे। तर तो कसा घ्यायचा तुम्हाला अगदी सोपी ट्रिक इथे सांगणार आहे। तर बघा मुंडाखोलीची जी लाईन आहे आणि योगपट्टीची जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य या पद्धतीने काढायचा आहे आणि सरळ पट्टीने लाईन आखून घ्यायची आहे। इथे आपल्याला टक्स पॉइंट उंची घ्यायची असते, पण टक्स पॉइंट उंची प्रत्येकालाच काढता येत नाही, त्यामुळे आपण ही सोपी ट्रिक इथे वापरलेली आहे। आता यानंतर इथे बघा आपण छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव इंच घेतलेला आहे, तेच मार्किंग आपल्याला वरती करायचं आहे, लक्षात। तर बघा आपल्याला उभा टक्स आणि आडवा टक्स इथे भेटलेला आहे। आता आपल्याला टक्सची रुंदी इथे टाकायची आहे। तर दोन्ही साईडला 1.5 इंच आपण इथे टक्सची रुंदी घेणार आहोत। तर बघा मग या पद्धतीने टक्सची रुंदी टाकायची आहे। आता यानंतर ह्या पॉइंट पासून इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच घ्यायचं आहे। तर बघा ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या पॉइंट पासून वरती 1.5 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे। आणि बघा मग ह्या पॉइंट पासून खाली 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। लक्षात राहू द्या आपण 4 ठिकाणी 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे। बघा ह्या पॉइंट पासून इकडे, ह्या पॉइंट पासून इकडे, वरती आणि इथून खाली, अशा पद्धतीने आपण 4 ठिकाणी 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे। आणि या पद्धतीने बघा आपल्याला हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। तर बघा अशा पद्धतीने आपण 4 टक्स इथे टाकलेले आहेत, लक्षात। 1 2 3 आणि 4 असे 4 टक्स आपण इथे टाकलेले आहेत। आता आपण ज्यावेळेस ब्लाउज स्टिच करतो त्यावेळेस आपण बघा या पद्धतीने पाव इंचाचे टक्स टाकत असतो, बरोबर। इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण या पद्धतीने ब्लाउज वरती टक्स टाकत असतो, बरोबर। तर बघा मग या पद्धतीने आपण 4 टक्स इथे टाकून घेतलेले आहेत। आता महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा, जे आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे म्हणजे पूर्ण टक्स आपला 1.5 इंचाचा झालेला आहे, ते 1.5 इंच आपल्याला ह्या साईडला वाढवून घ्यायचं आहे। टक्स टाकल्यानंतर कापड कमी पडू नये त्यासाठी आपल्याला हे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। सेम त्या पद्धतीने हा जो अर्धा इंचाचा टक्स आहे तो टाकल्यानंतर कापड कमी पडू नये त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे जे 2 पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, बघा या पद्धतीने, लक्षात। तर बघा मग आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत फ्रंट नेकची मापे टाकून घेतलेली आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तर बघा सेटच्या कडेने इथे मी कटिंग करून घेत आहे। आता यानंतर इथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। तर बघा शोल्डरच्या तिथे एक कट मारला आणि शिलाई मार्जिन जे आपण 1 इंच घेतलेला आहे तिथे कट मारून घेतलेला आहे। आता सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो लक्षात ठेवा, आपण जे इथे 1.5 इंच वाढवलेलं आहे आपण फ्रंट नेकला वाढवलेलं आहे, बॅक नेकला वाढवलेलं नाही, त्यामुळे आपल्याला बॅक नेकचं एक्स्ट्रा जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला या पद्धतीने हे जे 1.5 इंच आपण घेतलेलं आहे ते फोल्ड करायचं आहे आणि एक्स्ट्रा जो बॅक नेकचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा आणि कटिंग करून घ्या। तर बघा मग या पद्धतीने दोन्ही पार्ट ओपन करून सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर बघा हा बॅक नेक आपण साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंट नेकचं कटिंग करून घेऊया। तर बघा या पद्धतीने मुंडा कट केलेला आहे, पुढील गळ्याचा शेप इथे मी कट करून घेत आहे आणि बघा मग योगपट्टी इथे कट करून घेतलेली आहे। आता लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही हा भाग अस्तावरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग इथून बघा या पद्धतीने पाव ते अर्धा इंच वाढवायचा आहे, लक्षात। इथून बघा या पद्धतीने इथपर्यंत आपल्याला हा भाग वाढवून घ्यायचा आहे। हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। तर चला फ्रंट नेकचं कटिंग झालेलं आहे, आता आपण बॅक नेकचं कटिंग करून घेऊया। तर बघा 1 इंचाचं शिलाई मार्जिन आपण जिथे घेतलं होतं तिथे कट मारले होते, तिथे सरळ पट्टीने लाईन ड्रॉ केली। त्यानंतर शोल्डरच्या तिथे कट मारला होता तिथे मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला मागील गळ्याची उंची ते टाकायची आहे, तर तिथे 10 इंचावरती मागील गळ्याची उंची घेतलेली आहे। त्यानंतर ही जी गळा रुंदी आहे ती आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता बॅक नेकला आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला इथे 2 बॉक्स तयार करायचे आहेत। तर वरचा बॉक्स तयार करण्यासाठी तुम्हाला जेवढं मार्किंग करायचं आहे तेवढं तुम्ही इथे करू शकता। इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ केली। त्यानंतर बघा पट्टी या पद्धतीने तिरकी ठेवायची आहे आणि तिरकी लाईन
ड्रॉ करायची आहे। तर आपल्या इथे ट्रायंगल शेप इथे रेडी झालेला आहे आणि या पद्धतीने बघा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग या पद्धतीने आपण मागील गळ्याचा शेप दिलेला आहे। आता यानंतर आपल्याला टक्स टाकायचा आहे। तर बघा या पद्धतीने टेप ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। मध्यापासून वरती जेवढी आपल्याला टक्सची उंची हवी आहे तेवढी इथे घ्यायची आहे। इथे मी 4 इंचावरती टक्सची उंची घेतलेली आहे आणि दोन्ही साइडला अर्धा इंचाचे टक्स इथे घ्यायचे आहेत। तर बघा मग या पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे आणि आपली बॅकनेकची मापे टाकून झालेली आहेत। आपण कटिंग करून घेऊया। तुम्हाला जर बोटनेकचे शेप देता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज अपलोड आहेत, नक्की जाऊन चेक करा। खूप सुंदर सुंदर डिझाईन्स मी अपलोड केलेले आहेत। तर बघा मग या पद्धतीने आपलं बॅकनेकचं कटिंग झालेलं आहे। आता आपण बाहीची मापे टाकून घेऊया। तर बघा इथे फोल्ड पेपर घेतलेला आहे। पहिल्यांदा पेपरवरती बघा सरळ पट्टीने लाईन आखून घेणार आहे, जेणेकरून खालीवर पेपर असेल तर आपली मापे चुकणार नाहीत। आणि बघा मग या पद्धतीने इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतली। आता आपल्याला बाहीची उंची इथे टाकायची आहे। तर बाहीची उंची प्लस आपल्याला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बाहीची उंची 5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। इथे मी अस्तरच्या बाहीचं कटिंग करत आहे, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला बाहीची घडी काढायची आहे। तर बाही घडी काढण्याची सोपी ट्रिक तुम्हाला इथे सांगते। तर बघा इथे बॅकनेक घेतलेला आहे, आपण इथे छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, बरोबर। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला संपूर्ण छाती घेर मोजून घ्यायचं आहे। तर किती येतं 11.25 इंच। 11.25तून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, तर किती येतं 11.25 इंच, बरोबर। तर बाहीची जी घडी आहे ते आपण इथे 11.25 इंच घेणार आहोत। तुम्ही 10.5 इंच सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा मग इथे 11.25 इंचावरती बाहीची घडी टाकून घेणार आहे, लक्षात। तर बघा इथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला इथे कॅप टाकून घ्यायची आहे। तर कॅप आपण कशी काढतो, हीची उंची 5 इंच आहे, तर 5च्या निम्म करायचं, किती येतं 2.5 इंच। तर 2.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करायचं आहे आणि तिथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे। तर जेवढा पण तुमचा दंडघेर असेल प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे, लक्षात। आणि बघा मग या पद्धतीने ही लाईन तिरकी जोडून घ्यायची आहे। आता ह्या पॉइंट पासून इकडे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या 2 पॉइंटचा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे। तर बघा दोन्ही पॉइंटचा मध्य इथे काढलेला आहे आणि मध्यापासून वरती पट्टीने लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या लाईनीचे 3 समान भाग करून घ्यायचे आहेत। आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत, लक्षात। तर या पद्धतीने आपण बाहीची मापे टाकून घेतलेली आहेत। याचं कटिंग करून घेऊया। तुम्हाला जर परफेक्ट बाहीची मापे टाकता येत नसतील तर चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत बाहीच्या रिलेटेड, नक्की जाऊन चेक करा, तुम्हाला अगदी परफेक्ट बाहीची मापे टाकता येतील। तर बघा मग या पद्धतीने बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे। बाही ओपन करून या पद्धतीने मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे। तर बघा मग अशा पद्धतीने आपण बाहीचं कटिंग इथे करून घेतलेलं आहे। तुम्ही मुंड्यांचे शेप बघू शकता, अगदी परफेक्ट आलेले आहेत। नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने बाहीचं कटिंग करून बघा। तर बघा बॅकनेकची सुद्धा आपण अगदी परफेक्ट मापे टाकलेली आहेत, लक्षात। त्याचबरोबर फ्रंटनेकचं सुद्धा अगदी परफेक्ट आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे। तुम्हाला हे कटिंग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतात। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।